अनेकदा गर्दीमुळे जागा मिळायची नाही तेव्हा याच वरांड्यात झोपून रात्री काढल्या, पण कधी हार मानली नाही. अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. मंगळवारी रात्री मंत्रालयातील काम उरकून बावनकुळे यांनी अचानक आकाशवाणी आमदार निवासाला भेट दिली आणि तिथे उपस्थित असलेले कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. मंत्री म्हणून असलेला बळेजाव आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून बावनकुळे यांनी आमदार निवासात प्रवेश केला. त्यांनी सर्वात आधी तिथल्या सुरक्षा रक्षकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी थेट कॅन्टीन गाठले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस केली. लोकांना चांगली सेवा द्या आणि अन्नाचा दर्जा उत्तम ठेवा, अशी प्रेमळ सूचनाही त्यांनी यावेळी दिली. लिफ्ट मन पासून ते स्वीपर पर्यंत प्रत्येकाशी त्यांनी एखाद्या जुन्या मित्राप्रमाणे संवाद साधला. बावनकुळे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील महत्वाची 11 वर्षे याच आमदार निवासात व्यतीत केली होती. जुन्या आठवणीत रमताना ते काही काळ भावुक झाले होते. त्यांनी सांगितले की मी येथे रूम नंबर 317 मध्ये राहायचो. अनेकदा कार्यकर्त्यांची गर्दी असायची. अशा वेळी मी वरांड्यात झोपलो आहे. तो संघर्ष आणि कष्ट आज मला इथपर्यंत घेऊन आले आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी 6व्या मजल्यावरील रूम नंबर 601 मध्ये आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार उमेश यावलकर आणि इतर जुन्या मित्रांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमदारांना मिळणाऱ्या खोल्यांचा आकार सध्याच्या गरजेनुसार वाढवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एका जबाबदार पदावर असतानाही आपल्या संघर्षाच्या जागा आणि तिथली माणसे विसरता येत नाही. हेच बावनकुळे यांच्या या अनौपचारिक भेटीतून पाहायला मिळाले. विदर्भ न्यूज ब्युरो, मुंबई. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।